उन्हाळ्यामध्ये दही, मट्टा, ताक किंवा लस्सी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण या पदार्थामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. दह्यामध्ये चांगले जीवाणू, प्रोबायोटिक्स असतात. त्यामुळे अन्न नीट पचण्यास मदत होते आणि पोट हलके राहते. दह्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. पण जेव्हा आपण घरी दही लावतो त्यावेळेस असे छान घट्टसर दही बऱ्याचदा लागत नाही. हे दही पहा, अगदी घरीच लावलेले आहेत. स्टीलच्या भांड्यातही तुम्ही दही लावू शकता किंवा मातीच्या भांड्यात असेल तर त्यामध्ये सुद्धा लावू शकता. आज आपण मलाई दही लावणार आहोत. तुम्ही कधी मलाई दही घरी लावली आहे का? या मलाईदार दह्यापासून आज आपण छान गोडसर लस्सी घरीच बनवणार आहोत. तुम्हीही असे दही घरी बनवून त्यापासून लस्सी बनवली तर तुम्ही बाहेरची लस्सी कधीच पिणार नाही. इतकी ती स्वादिष्ट लागते. बाहेर आपण जी लस्सी पितो त्यामध्ये बहुतेक वेळा मलाई नसते, फक्त दह्यापासूनच लस्सी बनवली जाते. शिवाय ती दही खूप आंबट असते, त्यामुळे लस्सीही तितकी छान लागत नाही. पण तुम्ही या पद्धतीने घरी दही बनवा आणि त्यापासून लस्सी तयार करा. मी तुम्हाला खात्रीने सांगते, लस्सी खूपच भारी लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतले आहे. हे पॅकेटचे दूध आहे. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या दुधाने दही लावले तरी तुमचे दही छानच तयार होणार आहे. आपण इथे हे घेतलेलं दूध म्हशीचं आहे आणि मी इथे 1 लिटर दूध घेतलं आहे. हे दूध मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. दूध काढण्यापूर्वी पातेली थोडी ओली करून घ्यायची आहे, म्हणजे पातेल्याला तळाला दूध लागणार नाही किंवा करपणार नाही. ही आहे आपली दूध तापवण्याची पहिली ट्रिक. मी या दह्यापासून लस्सी बनवणार आहे, त्यामुळे मी सगळी साय या दुधामध्येच मिसळून घेत आहे. त्यामुळे दही छान मलाईदार तयार होईल. जर तुम्ही फक्त दही खाण्यासाठी बनवत असाल तर वरची साय मोडू नका. वर जमा झालेली साय वेगळी काढून ठेवू शकता. तसेच तुम्ही डाएट करत असाल तरीही सुद्धा ही साय काढून घेऊ शकता. फक्त दुधाचेच दही लावू शकता. दूध साधारण 10 मिनिटे छान उकळून घ्यायचे आहे. म्हणजे सुमारे 5% दूध कमी झाले की लगेच गॅस बंद करायचा आहे. बघा, मी इथे गॅस बंद केले आहे तरीही आपले दूध अजून उकळत आहे. इतपत दूध गरम असणे आवश्यक आहे. तापवण्याची आणि दही लावण्याची दुसरी ट्रिक आहे. आता हे तापवलेलं दूध कोमट करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी हे दूध मोकळ्या हवेतच ठेवून कोमट होऊ देणार आहे. दूध इतपत कोमट असावे की त्यामध्ये बोट घातल्यावर ते काही सेकंद सहज राहू शकेल. इतकेच कोमट दूध दही लावण्यासाठी योग्य असते. मी इथे पूर्ण 1 लिटर दुधाचे दही लावणार आहे. तुम्हाला कमी दही लावायचे असेल तर तुम्ही कमी दुधातही लावू शकता. एखाद्या पेल्यात किंवा एखाद्या वाटीतही तुम्ही थोडेसे दही लावू शकता. आता इथे दही लावायला घेऊया. त्यासाठी मी एका वाटीत अर्धा चमचा दही घेतले आहे. ही दही थोडी आंबट आहे, त्यामुळे मी फक्त अर्धा चमचाच घेतला आहे, म्हणजे आपण लावणार ते दही जास्त आंबट होणार नाही. इथे मी तापवलेले दूध कोमट करून घेतलं आहे. आता काय करायचं, या वाटीत आपण जे विरजण म्हणून अर्धा चमचा दही घेतले होते त्यामध्ये मी 1 पळी दूध घातले आहे. आता हे दही त्या दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घेत आहोत. हे मिश्रण छान एकजीव झाले आहे. हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि इथे आपण दही लावण्यासाठी मातीचं मटका घेतला आहे आणि एक स्टीलचं भांडं घेतलं आहे. मी आज तुम्हाला दोन्ही भांड्यामध्ये दही लावून दाखवणार आहे. तुमच्याकडे मटका नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यात, स्टीलच्या वाटीत किंवा स्टीलच्या पातेल्यातही दही लावू शकता. कशातही दही लावले तरी चालते. मी तुम्हाला खात्री देऊन सांगते, तुमचे दही 100% छान लागणारच. आता इथे मिसळून घेतलेलं दही आणि दूध मटक्यामध्ये मी 2 चमचे घालत आहे. हे मिश्रण मटक्यामध्ये हाताने सगळीकडे फिरून घ्यायचे आहे, म्हणजे मटक्याच्या सर्व बाजूंना हे दूध दहीचं मिश्रण लागेल. मी ज्या पद्धतीने लावून घेत आहे ते तुम्ही पाहत आहात. त्याच पद्धतीने तुम्ही हे मिश्रण भांड्याच्या सगळ्या बाजूंना लावून घ्या. आता या मटक्यामध्ये आपण कोमट करून घेतलेलं दूध घातलं आहे. आता या मटक्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एखाद्या उबदार ठिकाणी हा मटका 6 तासासाठी ठेवायचा आहे. 6 तासापर्यंत हे झाकण उघडून बघायचं नाही. आता हा मटका आपण 6 तासानंतरच बघणार आहोत. परत मी याच पद्धतीने आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये दही लावून घेऊया. पुन्हा तीच प्रोसिजर करत आहे, तुम्ही पाहू शकता. आता या दोन्ही भांड्यावर झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवताना भांडे नीट झाकले गेले आहे याची खात्री करून घ्यायची आहे,
म्हणजे आतली ऊब कायम राहील आणि दही छान लागेल। यानंतर ही दोन्ही भांडी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायची आहे, ज्या ठिकाणी जास्त वारा लागत नाही आणि वारंवार कुणाचा हातही लागत नाही अशा ठिकाणी। म्हणून ही भांडी एखाद्या कोपऱ्यात, स्वयंपाकघरातल्या उबदार जागेत किंवा एखाद्या कपाटामध्ये शांतपणे ठेवावीत। 6 तासापर्यंत या भांड्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि झाकणही उघडायचं नाही। त्यावेळेत दूध हळूहळू सेट होऊन छान घट्ट दही तयार होते। आता ही भांडी आपण 6 तासानंतर उघडून पाहत आहोत आणि बघा, मी तुमच्या समोरच या भांड्याचे झाकण काढले आहे आणि झाकण काढताच आपल्याला दिसते की किती छान आणि घट्टसर दही लागून तयार झाले आहे। दूध अगदी व्यवस्थित सेट झालं आहे आणि दह्याची पोत खूप सुंदर आली आहे। मटक्याच्या वरती तुम्हाला हलकीशी सायही दिसत आहे, त्यामुळे दही अजून मलईदार झाले आहे। दही एकसारखी घट्ट लागली आहे, अजिबात पातळ नाही किंवा यामध्ये पाणी नाही, अगदी मस्तपैकी सेट झालं आहे। मटक्यात लावलेलं दही जसं चवीलाही भारी लागतं आणि घट्टही आहे, तसंच आपण स्टीलच्या डब्यात लावलेलं दही सुद्धा खूप छान जमलं आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते, बघा, चमचा घातला तरी दही घट्ट दिसत आहे आणि त्याचा टेक्स्चर खूप छान आला आहे। आपण लावलेलं दही इतकं घट्ट जमलं आहे की आपण सुरीने कापतोय तर अगदी वड्यांसारखं काप पडत आहेत। म्हणजे दही किती छान लागलं आहे हे तुम्हाला कळतच आहे। इतक्या सोप्या पद्धतीने आणि काही छोट्या टिप्स लक्षात ठेवून घरी दही लावले तर असे छान घट्ट आणि चविष्ट दही तयार होते। आता या दह्यापासून आपण पुढे लस्सी बनवणार आहोत, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लस्सीची रेसिपी दाखवणार आहोत, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मलईदार दह्यापासून छान थंडगार लस्सी कशी बनवायची तेही जाणून घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।